आज तुम्हाला एक कवीची कहाणी सांगत आहे. कहाणीचं नाव आहे खरा कवी. एका राजाला त्याच्या खऱ्या कवीची नियुक्ती करायची होती. त्यासाठी त्याने दवंडी पटवली. दवंडी ऐकताच राज्यभरातून हौश कवींची ही मोठी गर्दी राजाच्या महालात जमा झाली. महाल त्यामुळे भरून गेला. त्यातून खरा कवी कसा निवडावा हा एक गहन प्रश्न होता. थोड्या वेळाने विचार केल्यावर राजाला एक युक्ती सुचली. त्याने प्रधानाला आज्ञा केली की या सर्व कवींना चाबकाचे फटके मारा. राजाची आज्ञा ऐकताच निम्मे अधिक कवी तिथून पसार झाले. तरीही शेकडो कवी तिथे उरलेच होते. राजाने पुन्हा आज्ञा केली, या सर्व कवींना अन्न पाण्याविना आठवडाभर उपाशी ठेवा. तरीही 10-20 उरलेच. त्यातून खऱ्या कवीची निवड करण्यासाठी राजाने आज्ञा दिली की या उरलेल्या कवींना तेलाच्या काहिलीत टाका. राजाची ती जीवघेणी आज्ञा ऐकताच एका कवीखेरीज बाकीचे सर्व कवी तेथून पसार झाले. उरलेले कवी मात्र त्याच्या कविलेखनात मग्न होता. तो इतका रममान झाला होता की त्याला या आज्ञा मुळी ऐकू गेल्या नाहीत. राजाने त्याला राजकवी म्हणून घोषित केल्यावर विनयपूर्वक जो राजाला म्हणाला, महाराज, राजकवी व्हायला माझी काही हरकत नाही, पण मी कुणाच्या मर्जीचा गुलाम असणार नाही. मला वाटेल तेव्हा मी दरबारात येईन आणि वाटेल तेव्हा दरबारातून निसर्गाच्या सानिध्यात निघून जाईन. माझी ही अट मंजूर असेल तरच मी राज्यकवी होतो, नाहीतर हे इतके लोक निघून गेले तसा मी पण जातो. राजाला कवीची ओळख पटली. त्याने त्याच्या कविता ऐकल्या व खुश होऊन त्याच्या मर्जीनुसार सगळे मान्य करून त्याला राजकवी म्हणून घोषित केले. तर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या कवितेतला तात्पर्य नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.